नमस्कार, मी महेश शिवाजी दरांडे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनेल कर्मण्य वाटिका रस्त्यावर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं सिमेन्स वर्कर्स युनियन पुरस्कृत वनराई गिरिराज ट्रेकर्स यांच्या ॲडव्हेंचर कॅम्पमध्ये लहान मुलांच्या ट्रेनिंगच्या संदर्भात आपण 2 ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहिल्या. आता यावेळेस दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत आर्चरी आणि रॅपली या ऍक्टिव्हिटी बद्दल. तर पाहूया लहान मुलं कशा पद्धतीने या ऍक्टिव्हिटी पूर्ण करतात. आपण पाहूया पुढील ऍक्टिव्हिटीकडे, आर्चरीकडे आपण जाऊया आणि त्या ठिकाणी पाहूया मुलं कशी मजा घेत आहेत. आर्चरीचा टार्गेट बोर्ड आपल्याला दिसतोय. ऑलिम्पिक मध्ये वगैरे आपण हा पाहिला असेल. पाऊस यायला चालू झालाय आपल्याकडे. या ठिकाणी सुधीर सर या ठिकाणी लहान मुलांबरोबर बोलतायत. बाण उचलायचा होता, बरोबर. ते लहान मुलांना आर्चरीची सुरुवात कशी झाली याच्याबद्दल माहिती देत आहेत. धनुष्यबाणाचं नाव काय होतं ती आपण ऐकूया थोडक्यात. धनुष्यबाणाचं नाव काय होतं? त्या रामायणामध्ये श्रीरामांनी सीतेच्या स्वयंवरामध्ये जो आपण धनुष्यबाण उचललेला त्यांनी, ओके, त्या धनुष्यबाणाचं नाव माहिती आहे कोणाला? फेमस आहे आपल्याकडे. आर्चरीचं सेशन ओके करतो. आता आर्चरी कुठे कुठे वापरतो? पहिले युद्धात वापरायचे, आता कुठे वापरतो आपण? प्रॅक्टिस, ऑलिम्पिक्स मध्ये, म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये वापरतो. ओके, मॉल मध्ये ते फन करायसाठी. शिकारसाठी कोण वापरतं? इलिगल आहे आपल्याकडे. ते नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलला ऑलिम्पिक सेशन्स गेम मध्ये या आर्चरी मध्ये वापरलं जातं. ओके, ठीक आहे. तर नॉर्मली आर्चरी आपल्याकडे जो घेतात हा बेसिक आर्चर आहे. ओके, हा बेसिक बो अँड एरो आहे. याच्याबद्दल माहिती घ्यायची तर हा बो आहे. ओके, ठीक आहे. स्ट्रिंग आहे आणि हा एरो आहे. ओके, एरोला पुढे वेट दिलेला आहे. आणि मला सांगा, हे जे विंग्स दिलेले आहेत हे विंग्स कशासाठी असतात? नाही, हवा काय? हवा कट करण्यासाठी, फ्लायसाठी. ओके, विंग्स कशासाठी असतात? ओके, एरोडायनामिक्स साठी, हवाचा सपोर्ट घेण्यासाठी. हे जर विंग्स दिले नसतील तर तुमचा बाण जाताना असा पाठीमागून हालत जाणार आणि टार्गेटवर लागेल का? नाही लागणार. व्हेरी गुड. ओके, याच्यामध्ये पोझिशन स्टँडिंग पोझिशन वापरली जाते. ओके, समजा माझा टार्गेट तिकडे आहे आणि माझा फेस कुठे असेल? इकडे असेल. दोन्ही पायामध्ये सेफ डिस्टन्स घ्यायचं आहे. ग्रिप दिलेले हँडल. ओके, ग्रिप पकडायचे आहे. हँड स्ट्रेट. माझा इकडे फेस असेल तर चालेल का? नाही चालणार. का चालणार नाही मी सांगतो. ओके, माझा फेस इकडे, 2 बोटे, एक वरती एक खाली, एरोच्या वरती एरोच्या खालती, आणि थंब आहे तो सपोर्ट साठी. अंडरस्टँड? ओके, आता समजा माझा फेस इकडे असेल तर मी किती पुल करणार? फक्त या शोल्डर पर्यंतच. फोर्स मिळेल का माझ्या एरोला? नाही मिळणार. माझा फेस इकडे आहे तर मी पुल करताना माझा पुल कुठपर्यंत येऊ शकतो? फेस पर्यंत येऊ शकतो, या शोल्डर पर्यंत येऊ शकतो ना, बरोबर. जास्त फोर्स मिळणार ना. ओके, अंडरस्टँड? ओके, म्हणजे फेस इकडे ठेवायचा, हँड स्ट्रेट पाहिजे. ओके, बॉडी स्टेबल, हँड स्ट्रेट, स्ट्रिंग पकडायचे, पुल करायचंय. पुल केल्यानंतर हार्डली 3 ते 4 सेकंदामध्ये एम घ्यायचंय आणि एरो सोडायचा आहे. बरोबर. असं का? कारण पुल करायला आपल्याला पॉवर भेटली पाहिजे ना. अंडरस्टँड? पुल करायला पॉवर भेटली पाहिजे. आपण पुल करताना इथपर्यंतच करू शकतो ना, इकडे फेस असेल तर. जर माझा फेस इकडे असेल तर पुल इथपर्यंत करू शकतो, म्हणजे एरो मारायला पॉवर मिळेल ना जास्त, बरोबर. अंडरस्टँड? व्हेरी गुड. या हँडल मध्ये एक ग्रो दिसतोय तुम्हाला इथे. तुम्ही स्वतः करायला आल्यानंतर याच्यामध्ये ग्रो दिसेल. ओके, त्या ग्रो मध्ये एरो स्लाइड साठी रेस्ट होतो. ओके, आणि हा नॉच या स्ट्रिंग मध्ये अटॅच होतो. झाला अटॅच? ओके, हा एरो याच्यामध्ये ग्रो मध्ये सेट आहे. स्लाइडिंग करताना या ग्रोचा उपयोग होतो. अंडरस्टँड? माझा फेस इकडे, हा दाखवतो. माझा फेस इकडे, दोन्ही पायामध्ये स्टेबल डिस्टन्स आहे, ग्रिप पकडलेले आहे, हँड स्ट्रेट आहेत. 2 बटनचा उपयोग करायचा. एरोच्या वरती एक बोट, खालती एक बोट, आणि एक सपोर्ट साठी. सपोर्ट साठी काय घेतलाय? थंब घेतलेला आहे. अंडरस्टँड? दिसली पोझिशन कशी आहे पकडायची? ओके, पोझिशन, ग्रिप, स्ट्रिंग पकडायचे, पुल करायचे, एम घ्यायचंय,
समोर लक्ष दे. पुल कर, पुल कर. हात ग्रीप पकड ना जोरात. ओके, पुल कर. व्हेरी गुड, पुल कर. सोड. हो, व्हेरी गुड. किती खुश झाली. ओके. आर्चरीचं गृहमध्ये सुंदर set कर. असं माहिती सुधीर सरांनी मुलांना अगदी मी मागासपासून पाहतोय की रामायणापासून आत्ताच्या क्षेपणास्त्रपर्यंत माहिती Hand देत straight. इतिहासापासून इकडे. विज्ञानापर्यंत दोन्ही पायामध्ये माहिती देत distance त्यांनी आहे. आर्चरीची ओळख करून Body दिली face लहान इकडे. मुलांना. ओके, ती ग्रीप पकड. ओळख करत असताना पुल कर. आपण पुल कर. पाहिलं की Shoot. धनुष्य Very बाण, good. त्याच्या Good प्रत्येक shot. पास्टला काय Next म्हणतात, chance. कशा प्रकारे पोझिशन घेतात आणि ती पोझिशन घेऊन कशा प्रकारे टार्गेटवर नेम धरून बाण सोडायचा आहे, एरो सोडायचा आहे आणि पॉइंट्स मिळवायचे. याच्यामध्ये याचं सुंदर असं प्रशिक्षण Very देताना good. आपण व्हिडिओमध्ये सुधीर सरांना पाहिलंय. सुधीर सरांशी आपण 2 शब्द बोलूया. सुधीर सर, आम्ही मागासपासून पाहतोय की तुम्ही माहिती देताना अगदी इतिहासापासून म्हणजे रामायणापासून आत्ताच्या क्षेपणास्त्रपर्यंत ओळख करून दिली आणि बरोबर. ह्या त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप प्रत्येक धनुष्याच्या प्रत्येक पार्टला काय म्हणतात आणि कशा प्रकारे पोझिशन घेऊन टार्गेट हिट करायचं हे बरोबर. मुलांना शिकवताय. हा. तर हे जे तुम्ही शिकलात तर हे तुम्ही कुठे अगोदर शिकले होते का ह्या कॅम्प मधूनच शिकून तुम्ही ते पुढे मुलांना सांगताय? ओके. आता जसं आपल्या वनरायच्या कॅम्पची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. ओके, त्यामुळे मुलांना जर ट्रेनिंग द्यायचं असेल तर मुंबईमध्ये आपल्याकडे वेगळ्या अकॅडमी आहेत. बरोबर. तिथे आर्चरी, रायफल शूटिंग वेगळे ट्रेनिंग चालतात. तर याच्या आधी मी रायफल शूटिंगचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आता मी आर्चरी सुद्धा ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्यामुळे बेसिक नॉलेज मुलांना देण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचं नॉलेज आणि ट्रेनिंग मी घेतलेलं आहे. देन मग त्यांना मी इकडे ट्रेनिंग देण्यासाठी कॅपेबल झालेलो आहे. ओके. आपण पाहिलं की मुलांना शिकवायच्या अगोदर त्यांनी सर्टिफाईड ट्रेनिंग सेंटर्स मधून आर्चरी आणि रायफल शूटिंगचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा वनराई गिरिराज ट्रेकरचं कौतुक की त्यांच्या सोबत असलेल्या सदस्यांनी सर्टिफाईड ट्रेनिंग सेंटर म्हणून ट्रेनिंग घेऊन मुलांना ते डेव्हलप करतायत. तर सर, तुमचं हे कॅम्पचं कितवं वर्ष आहे? सर, ऍक्च्युली मी 2013ला याच कॅम्प साईडवर कालेकर कॅम्प साईडला जॉईन केलेलं. आता सध्याचं माझं हे जवळजवळ 12 वर्ष झालेले आहेत. मध्यंतरी मी 2 वर्ष नव्हतो. ओके, तर मी ते टोटल गेले 13 वर्षापासून या संस्थेशी जोडल्या गेलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक ऍक्टिव्हिटी मला माहिती आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटी मी जबाबदारीने घेत असतो. पहिले स्विमिंग घ्यायचो, रायफल शूटिंग शिकलेलो आहे, स्विमिंगचं सर्टिफिकेट सुद्धा आहे. रायफल मी ट्रेनिंग MRA मध्ये घेतलंय, महाराष्ट्र रायफल असोसिएशन मध्ये, आणि आर्चरी सुद्धा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये घेतलेलं आहे. ओके, देन त्याच्यानंतर मुलांना मी कॅपेबल आहे की हे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी. तुम्ही पाहताय की जवळजवळ 12-13 वर्षापासून 12 वर्ष म्हणजे एक तप म्हणायला हरकत नाही. मागाशी तुम्ही रामायणाचा उल्लेख केला त्याच्यामुळे मला म्हणावं असं वाटतंय एक तप झालं आणि कुठल्याही गोष्टीच एक तप घालवच्या नंतर त्याच्यात सिद्धी हासिल होते असं म्हणायला हरकत नाहीये आणि ती सिद्धी आता त्यांनी हासिल केलेली आहे आणि ते आर्चरींचं उत्तम प्रकारे ट्रेनिंग आम्ही बघितलं. आमच्याकडे आम्ही निशब्द झालो कारण मी पुन्हा ते सांगतोय रामायणापासून विज्ञानापर्यंत माहिती देत धनुष्यबाणाची पूर्ण सांगड तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवलेली आहे. कशा प्रकारे उभं राहायचं आणि एम धरायचा आणि त्यांनी काय होऊ शकतं, कशा प्रकारे टार्गेट हिट करताना फोर्स लावायचा, कशा प्रकारे तुम्ही एक मगाशी सांगताना कुणीतरी मुलींनी सांगितलं की बाणाचा वापर आपण शिकारीसाठी करतो. बरोबर. तर त्याच्यात तुम्ही पुन्हा एकदा संविधानाचा कायद्याचा उल्लेख केला की आपल्याकडे आता हंटिंग Illegal करणं आहे. इलिगल आहे. बरोबर. म्हणजे एवढ्या लहान वयातच ह्या मुलांना ह्या खेळांचं प्रशिक्षण तर मिळतंय बरोबर. आणि त्याच्यासोबत त्याचा कुठे वापर करायचा आहे आणि त्याचा वापर कशा प्रकारे अवैध आहे याची सुद्धा नकळत माहिती इथपर्यंत पोहोचते असं म्हणायला हरकत नाहीये. वनराई गिरिराज ट्रेकर्सचं हे सगळं तुम्ही सांभाळताय, स्विमिंग केलेलं आहे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही घेता. आता तुम्ही यावर्षी आर्चरी आणि रायफल शूटिंगचं घेताय. बरोबर. तर जवळजवळ 34 वर्ष झाले हा कॅम्पचं हे शिबिर चालू आहे. बरोबर आहे. तर त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? तसं बघायला गेलं तर सर बघा, 1992 मध्ये या कॅम्पला आपल्या सिनियर्सनी स्टार्ट केलं, सुरुवात केलेली. ओके, साधारणतः 2011 मी कंपनीमध्ये जॉईन झालो. त्यानंतर आम्हाला ह्या गोष्टींची माहिती पडली. ओके, असा कॅम्प असतो किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी निसर्गासाठी ही वनराई आपली काम करत असते, मुलांना ट्रेनिंग देत असतं. आणि 2013ला मी जॉईन झाल्यानंतर वेगवेगळ्या जबाबदारी पार केल्यानंतर मला असं वाटतं की आता ती सिनियर लोकांची पिढी आहे, ते आता रिटायर होत आलेले.
ऑलमोस्ट रिटायर झालेले आहेत बरोबर, बरोबर बरोबर. त्यांच्यातले जे फाउंडर मेंबर्स रिटायर झालेले आहेत बरोबर. आणि आमच्यासारख्या तरुण मुलांनी किंवा इथून पुढे येणारे 2017ची आणि 21-22ची बॅच आहे त्या मुलांनी ही जबाबदारी घ्यायला आता तयारी केली पाहिजे असं मला वाटतं सर. निश्चित सुधीर सरांनी सांगितलंय की 34 वर्ष शिबिर आयोजित केल्याच्या नंतर जुनी पिढी निवृत्ती होते. आपण अनेक ज्येष्ठ सहभाग म्हणजे जे सदस्य आहेत वनराईचे पदाधिकारी आहेत, त्यांचं जे जुने पदाधिकारी होते, सदस्य आहेत, अजूनही कॅम्पला येत आहेत, त्यांचं मनोगत ऐकलं आणि एक तरुण पिढी तयार होते आणि ती स्वतःहून म्हणते की आम्ही आता ही जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहोत आणि ही धुरा खांद्यावर वाहण्यासाठी नवीन पिढी तयार होते. ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि हेच अवैधपणे अखंडपणे हे शिबिर चालू असण्याचं द्योतक आहे किंवा गमक आहे असं मला वाटेल. मागे पाहतोय आपण पायल मॅडम पुढे सेशन घेत आहेत, सपना मॅडम त्या ठिकाणी ॲरो जमा करतायत. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की सर्व प्रकारची मंडळी स्त्री पुरुष जात धर्म तर मी ह्याच्यात म्हणणारच नाही, कारण सिमेंट्स वर्कर्स युनियनचा एका कामगार संघटनेचा हा प्रोजेक्ट आहे आणि निश्चितच कामगार संघटना म्हणते की त्याच्यात फक्त कष्टकरी आणि मेहनत करणारा आणि माणूस, त्याच्यात स्त्री आणि पुरुष हाही वादविवाद नसतो, फक्त मेहनत करणारा माणूस आणि हा समाज कसा सशक्त होईल आणि ते सशक्त होण्यासाठी असे टार्गेट हिट करणारे शिकवणारे गेम सुधीर सरांकडून घेतले जात आहेत. हे कौतुकास्पद आहे. आपण ह्या लहान मुलीने आता आपण पाहिलं छान उड्या मारल्या. तुझं नाव काय बेटा? भूमी. भूमी. भूमीने छानपैकी सुधीर सरांबरोबर पहिला टार्गेट हिट केला होता. 4 पॉइंट्स तुला मिळाले होते. तर तुला काय वाटलं ते हिट करताना कसं वाटतंय? मला मी पहिल्यांदाच करते म्हणून मला खूप मजा आली. जेव्हा माझं टार्गेट तिकडे गेलं ना तेव्हा मला खूप आनंद खूप आनंद झाला. झाला. अजून तू काय काय ऍक्टिव्हिटी केल्यात? अजून मी स्विमिंग करायला कालच पहिल्यांदाच मी शिकले. मला सागर सरांनी शिकवलं. अरे वा, छान. भूमीने काल स्विमिंगची ऍक्टिव्हिटी केली आणि आज टार्गेट हिट तिने या ठिकाणी आर्चरीचं ऍक्टिव्हिटी केलेली आहे. छान प्रकारे आपण करतोय. तुझं काय नाव आहे? हंसी. हंसी. हंसी, तू किती वर्षापासून येते? फर्स्ट इयर. अच्छा, हंसी हिंदी भाषिक आहे. कितवा साल है अपना? फर्स्ट ईयर. फर्स्ट ईयर. तो आप कौन सा एक्टिविटी किया आपने किया है? स्विमिंग, रैपलिंग, राफ्टिंग, शूटिंग, आर्चरी और ये अभी. तर जवळजवळ सगळ्या ऍक्टिव्हिटी हंसीने केलेल्या आहेत. तो सबसे अच्छा एक्टिविटी कौन सा मिला? स्विमिंग. स्विमिंग. इससे पहले स्विमिंग आता था आपको? हाँ. आता था. हम्म. तो फिर आपने बहुत एंजॉय किया होगा. हाँ. और रैपलिंग का एक्सपीरियंस कैसा था? रैपलिंग में मजा आया, पहले डर लगा बट फिर बाद में मजा आया. मजा आया. रैपलिंग के लिए क्या क्या यूज किया था आपने, याद है? रोप, ग्लव्स वगैरह, हेलमेट, सेफ्टी जैकेट. ओके. म्हणजे रॅपलिंगचा नव्याने अनुभव घेतलेला हंसीनी आणि तिला खूप छान वाटलेलं. हे सर्व 2 बॅचेस वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये ही मुलं ऍक्टिव्हिटी शिकतायत. आपण पाहतोय आता आर्चरीचं सेशन चालू आहे आणि याच्यानंतर आपण कमांडो सेशनकडे जाणार आहोत. पाहतोय आपण टार्गेट हिट झाल्यानंतर त्यांचा आनंद व्यक्त मावत आहे आणि लहान मुलांना दिवाळीचा आनंद देण्यासाठी आता श्रीकांत सर रॅपलिंगची ऍक्टिव्हिटी संपवून आता ते रिव्हर क्रॉसिंगची ऍक्टिव्हिटीचे सेटअप लावण्यासाठी चाललेले आहेत. आपण या रिटायर झाल्यानंतर सुद्धा हे सिनियर मंडळी, हे सिनियर फाउंडर मेंबर्स आहेत, हे अजूनही कष्ट घेत आहेत. ओके, तरी मला असं वाटतं की आपल्या सिमेंट्स कामगार असतील किंवा अजून सिमेंट्स मध्ये जे नवीन भरती झालेले जे कामगार आहेत त्यांनी ही जबाबदारी आता खांद्यावर घ्यायला हरकत नाही काही. ओके, कारण ह्यांना बघून आम्हाला एवढा जोश येतो. अरे एवढे एज झालेले, रिटायर झालेले सुद्धा कामगार आहेत किंवा एम्प्लॉय आहेत, ते अजूनही काम करतायत. तर त्यांना बघून आम्हाला सुद्धा खूप जोश येतो की नाही, आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी, प्रत्येक जबाबदारी घेतलीच पाहिजे. नक्कीच जुन्या पिढीकडून हे शिकण्यासारखं आहे आणि आपण मगाशी रॅपलिंगची ऍक्टिव्हिटी पाहिली आहे आणि पुढे रिव्हर क्रॉसिंगच्या ऍक्टिव्हिटीसाठी श्रीकांत सर गेलेले आहेत आणि आता आपण कमांडो ट्रेनिंगच्या ऍक्टिव्हिटी जाणार. त्याच्या अगोदर आपण सुधीर सरांना धन्यवाद देऊयात की त्यांनी बहुमूल्य वेळ आपल्याला दिला याबद्दल. थँक्यू. Thank you. चला आता आपण कमांडो ट्रेनिंगकडे जाऊया. वनराई गिरिराज ट्रेकर्सचे सर्व व्हॉलेंटियर्स एक एक ऍक्टिव्हिटी घेत आहेत. इथे आपण पाहतोय पूर्ण इन्स्ट्रक्शन देऊन सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी हार्नेस, सेफ्टी रोप या सगळ्यांचा वापर केलाय. अगदी हँडग्लोव्स पण दिलेत.
सेफ्टी शूज आहेत पायात आणि व्यवस्थितपणे त्यांना सगळे व्हॉलेंटियर्स गाईड करतायत लहान मुलांना. आपल्याकडे या ठिकाणी श्रीकांत सरांना विचारू आपण की साधारण किती वर्षापासून तुम्ही या कॅम्प मध्ये जॉईन होताय आणि तुमचा काय अनुभव? आमचा 1992 ला पहिला कॅम्प झाला पोगाव येथे आणि 92 पासून दरवर्षी कंटिन्युअसली आम्ही करत आहोत. म्हणजे आता हे 34वं वर्ष आहे. 34वं वर्ष आहे. 34वं वर्ष कंटिन्युअस प्रत्येक वर्षी दिवाळीनंतर 5 दिवसाचा कॅम्प असतो, रेसिडेन्शियल कॅम्प. 5 दिवस मुलांना जंगलात घेऊन जातो आणि तिथे त्यांची राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची, झोपण्याची सर्व व्यवस्था असते. प्लस त्यांना या ऍक्टिव्हिटीज त्याच्यात रॅपलिंग, अच्छा रिव्हर क्रॉसिंग, अच्छा रायफल शूटिंग, आर्चरी, टेंट पिचिंग, नेचर ट्रेल, हे सर्व ऍक्टिव्हिटीज 5 दिवसात आम्ही कव्हर करतो स्टेप बाय स्टेप, 2-2 तास, 3-3 Okay. तास. म्हणजे आज तुमच्या टीमकडे रॅपलिंग आणि रिव्हर क्रॉसिंगचं हो, आता रॅपलिंगची बॅच उतरवणार. रॅपलिंग अच्छा. संपल्यानंतर रिव्हर क्रॉसिंग करणार. अच्छा, म्हणजे आपण पाहतोय आता रॅपलिंग चालू आहे. छानपैकी हा लहान मुलगा रॅपलिंगनी उतरतोय, ते आम्ही तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे त्याला ट्रेन करताय आणि असं सुंदर प्रकारे आणि एकदम छान प्रकारे तो करतोय. असा हा थरार लहान वयातच त्यांना अनुभवायला मिळतोय. सुंदर असं काम या ठिकाणी वनराई गिरिराज ट्रेकर्सचं आपण पाहतोय. खाली व्हॉलेंटियर्स आहेत कलेक्ट करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी. कंट्रोल करतायत ते. रोप च्या साह्याने सुंदर प्रकारे रॅपलिंग लहान मुलांनी केलेलं आहे, आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल. आणि श्रीकांत सरांनी सांगितल्याप्रमाणे आता थोड्या वेळातच यानंतर रिव्हर क्रॉसिंगचाही थरार मिळेल. हे सगळे लहान मुलं या ठिकाणी आपण पाहतोय की रॅपलिंग साठी अगदी शिस्तबद्धपणे लाईनीत उभे आहेत. या ठिकाणी विलास सर आहेत, अगदी फाउंडर मेंबर म्हणायला हरकत नाहीये. व्यवस्थितरित्या मुलांना सर्व रोप आणि हँडग्लोव्ज सगळ्या गोष्टी सेफ्टीच्या देऊन त्याचा योग्य प्रकारे वापर करून अगदी सेफली या गोष्टींचं ट्रेनिंग देत आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत पुढील मुलाला कशा प्रकारे हार्नेस आणि हेल्मेट रोप याचं अरेंजमेंट करतायत. आपल्या सोबत आहेत वनराई गिरिराज ट्रेकर्सचे तरुण सहभागी कार्यकर्ते जे खूप उत्साहाने अनेक लॉंग ट्रेक असतील, अनेक ट्रेल्स असतील, गिर्यारोहण क्षेत्रात नावाजलेलं नाव आहे वनराई गिरिराज ट्रेकर्सचं. सागर बामणे आणि राजेंद्र पो सर त्यासोबत आपण बघतोय की रोपच्या साह्याने खाली तयारी करून आधार देत आहेत मुलांना. कशा प्रकारे ते मुलांशी संवाद साधतायत आपण पाहूया. रुद्र, तुला काही प्रश्न विचारतो मी, त्याचे उत्तर द्यायचं. हो. हे काय घातलंस रुद्र? हेल्मेट, याला काय म्हणतात? व्हेरी गुड. याला काय म्हणतात? कॅरेबिनर म्हणतात. याला 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 हार्नेस, हार्नेस. याला कॅरेबिनर, याला रोप, हा काय लावलाय? तो डिफेंडर. डिसेंडर. अच्छा, तुला आम्ही या बिलेच्या साह्याने आणि रोपच्या साह्याने रॅपलिंग करून खाली उतरवणार. रॅपलिंग म्हणजे मराठीत त्याला प्रस्तारोहण म्हणतात. ओके, ये थोडं पुढे. थांब थांब, इकडे थांब थोडं. तर बकेट राहू दे ना. ओके, असंही जाईल. चल, तुला हा रोप पकडायचा. पाहतोय आपण या ठिकाणी कशा प्रकारे अगोदर मुलांना ट्रेनिंग दिलेलं होतं त्यांनी की हार्नेस कशाला म्हणतात, कॅरेबिनर कशाला म्हणतात, डिसेंडर कशाला म्हणतात, रोप कशाला म्हणतात, हेल्मेट कशाला म्हणतात. आणि ऍक्टिव्हिटी करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा त्यांच्याकडून त्या गोष्टीची उजळणी केली जाते. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आणि पूर्ण सेफ्टीने हे काम या ठिकाणी वनराई गिरिराज ट्रेकर्स करतंय. आपण अनेक संस्था पाहतो, अनेक अपघाताच्या गोष्टी आपण ऐकत असतो, पाहत असतो, पण या ठिकाणी ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि कदाचित मला वाटतं की त्यासाठी अखंडपणे 34 वर्ष ही संस्था काम करते मुलांसाठी. ना नफा ना तोटा या तत्वावर मी पुन्हा पुन्हा एकदा सांगतोय. आणि मुलांना प्रॉपरली ट्रेन केलं जातंय. फक्त मौज मजा न करता या साहसी खेळातलं थरार आणि धैर्य त्यांच्यात वाढवण्यासाठी पूर्ण, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पूर्ण सेफ्टीच्या गोष्टींचा
वापर करून आणि त्यांना त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग देऊन हे काम चालू आहे. आपण पाहतोय व्हिडिओ शूटिंग आमची चालू आहे, बाईट्स छोटे छोटे चालू आहेत, पण प्रत्येक सभासदाला प्रत्येक कार्यक्रम व्हॉलेंटियर्सचं लक्ष हे सेफली कसं कार्य होईल याच्याकडे आहे. आणि हीच खरं गमक आहे वनराई गिरिराज ट्रेकर्सच्या अखंडपणे 34 वर्ष चालू असण्याचं. आपण भेटूया इथे या ठिकाणी फाउंडर मेंबर म्हणायला हरकत नाहीत, विलास शेंडगे सर या ठिकाणी आहेत. ते इथून हार्नेस आणि सर्व गोष्टींची तयारी करून देत आहेत. विलास सर, तुम्ही तुमचा अनुभव या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांशी शेअर करा की कशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी पूर्ण या ठिकाणी अरेंज करता. आज तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, आपण नंतर थोड्या ऍक्टिव्हिटी पाहणारच आहोत, पण आता पहिल्यांदा आपण अगदी थरारक ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहे प्रस्तरारोहणाची. तर त्याबद्दल विलास सर हे कशा प्रकारे अरेंज करतात आणि कशा प्रकारे ते लोकेशन चूज करतात हे सांगतात. सर्वप्रथम आम्ही जेव्हा 1992 साली केला होता त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही सर्व गिर्यारोहक होतो आणि या गिर्यारोहकांमधून लहान मुलांना पर्यावरणाची निसर्गाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा शिबिर हे चालू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये महेश सर, श्रीकांत सर इत्यादी, राजेंद्र सर इत्यादी आदी मंडळींनी भरपूर पुढाकार घेऊन हे केलेलं आहे. बरं, आम्ही हे निसर्गाची ओळख करून देण्याकरता जंगलातच आणतो किंवा अशा रिमोट ठिकाणी आणतो की जिथे त्यांच्या दैनंदिन जीवनापासून ते लांब राहतील, टीव्ही आणि ह्याच्यापासून वगैरे हल्लीच्या या मोबाईलच्या क्षेत्रापासून लांब राहतील म्हणून असे हे दूरवर जंगलात अशा रिमोट ठिकाणी आणतो. आणि त्यांची निसर्गात राहून त्यांची अशी काही भीती जी आहे ती नाहीशी करणं, त्यांना निसर्गाची एकरूप होण्याची संधी देणं हा आमचा प्रयत्न असतो. आणि त्याच्यामध्ये इतरही बरंच हे शिकवलं जातं की रायफल शूटिंग, ट्रेजर हंट, आर्चरी जिथे एकाग्रता होते, इतर शिस्त वगैरे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आम्ही सर्व शिस्तीचे प्रयोग घडवतो. नक्कीच आपल्याला सांगता येईल की फाउंडर मेंबर विलास सर ज्यांनी त्यावेळेस ते युथ असताना एकत्र ट्रेकिंगचा ग्रुप होता आणि त्याच्यातून ही संकल्पना उदयास आली असं त्यांनी सांगितलं. आणि त्यातूनच लहान मुलांना लहान वयातच गिर्यारोहणाचे धडे शिकवण्याची संकल्पनेतून वनराई गिरिराज ट्रेकर्स काम करते. निश्चितच असं म्हणतात की लहान मुलं ही मातीचा गोळा असतात आणि त्यावेळेसच त्यांना कशा प्रकारे आकार देऊ त्याप्रमाणे ते घडत असतात. आणि हे आकार देण्याचं महत्वाचं काम विलास सर असतील, श्रीकांत सर असतील, सागर असेल आणि सर्व या मंडळीकडून आता होतोय हे खूप कौतुकास्पद आहे. धन्यवाद विलास सर. धन्यवाद कॅमेरामॅन सायला विनंती श्रीकांत सरांचेही आपण आभार मानूयात. थँक्यू श्रीकांत सर. आणि राजेंद्र पोळ सरांचे आभार की सर्व सुरक्षा साधनांची राजेंद्र पोळ सरांनी तिसऱ्यांदा तपासणी केली आणि त्यावेळेस हँडग्लोव्स मिसिंग वाटले तर लगेचच त्या क्षणी ती ऍक्टिव्हिटी थांबवली जाग्यावर आणि पहिल्यांदा हँडग्लोव्स चढवले त्या मुलाला आणि त्यानंतर पुढील इंस्ट्रक्शन देण्यात येतात. म्हणजे एवढी सेफ्टी 3 ते 4 आपण म्हणू शकतो की एका रॅपलिंगच्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण अनेक व्हिडिओज बघतो की 1-2 लोकच असतात, पण एवढे 3-3, 4-4, 5-5 व्हॉलंटियर्स का काम करतायत तर प्रत्येक ठिकाणी चेक पॉइंट होऊन एंड पर्यंत प्रॉपर सेफ्टी आणि प्रॉपर ऍक्टिव्हिटी पद्धतीनेच ते व्हायला पाहिजे. हा अट्टास वनराई गिरिराज ट्रेकर्सचा आहे आणि तो आपण या ठिकाणी अनुभवला. छानपैकी खाली काही व्हॉलंटियर्स उभे आहेत मुलांना गाईड करण्यासाठी. तुम्ही पाहत असाल सुंदर असं रिक्षागम्य ठिकाण आहे, मागे वाहता धबधबा आहे आणि त्यात ही बच्चे कंपनी दिवाळीचा खऱ्या अर्थाने नैसर्गिक आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. सगळेजण हाय करतायत. नक्कीच आकर्षण असतं व्हिडिओचं, युट्यूब चॅनेलचं. या ऍक्टिव्हिटीसाठी आपण श्रीकांत सरांचे, राजेंद्र पोळ सरांचे आणि पुन्हा एकदा सागरचे आभार मानूयात. धन्यवाद सागर. धन्यवाद.